अगं आई म्हणलं त्यानं 25 भर कानूल खाल्लं म्हणलं. तू ग बस खाऊन बाहेर जा म्हणायची. बघी म्हणलं तिच्या आईची गांड म्हणलं एवढं खाल्लंय म्हणलं. 25 पोळ्या लागत होते त्याला. ती जेवतानाच 4 पोळ्या ताटाखाली ठेवायचा. बर म्हणजे ताट धुया आलं का बायको तकडे नेते म्हणून. अरे लय खाल्ले जरा आता तरी आज पोळ्या तो. आय गा आई भूकच लागली. मग ते सासरा असा डालत भाकरी घेऊन यायचा डोल असं तापू ठेवायचं. वर शेजारीची पिऊ आपली घरची पिऊ ती पेतच राहायचं आणि ती दूध तापतच राहायचं. हवा ग शाला मला म्हणलं खायचं. वाटच 3 वाजता उठायचं, दळायचं, भाकरी करायच्या, शानघान काढायचं. काडवाडीनं काय केलं दांड खायचं. ती भावाला शिवी लागत नाही. होय हित काढलं का नाही आपण शिवी जर दिली ती भावाला लागत नाही. चल ग सया वारुळाला वारुळाला कालच्या लया इथून काया. आणि ग उगच म्हणायचं हाले हाले तुझ्यात लय नखर आहे ग, तुला बघायला लागतंय वयस. असे एकामेकीवरून बोलायच्या असंच बोलायचं. शिवाय काय सायो काय ते निराळी शिव्या. आता काय त्याला सांगायचं. तुम्ही कपाळाला जे हे कुंकू लावलंय ते पानासारखं दिसते, काय प्रकार आहे हो नेमका ते? ते म्हणजे म्यान लावायचं खालनं बर चिकाट आणि त्याच्यावर कुकू लावायचं आणि ते माझ्या हाताखाली बसलंय. असं केलं का ते पान निघतंय. होय हा त्याला काय कोरायला लागत नाही काय नाही. आमची आई भाऊज चुलती पहिली येत होती. मी शाळेत पण अशी लिहून जायची. होय मग मला काय सरनं नाव पाडलं होतं ठकूबाई म्हणून. होय आली बघा ठकूबाई म्हणायचा. बारक्यापणापासून सवय लागली. किती झाली शाळा तुमची? 4थी. होय 5वीला त्यावेळेस सर म्हणतो का गुरुजी म्हणायचं का मास्तर काय म्हणायचं? मास्तर. मास्तर हा म्हणतो तेव्हा कुठलं सरंपीर मास्तर म्हणायचं, गुरुजी म्हणायचं. हे होतं काय म्हणायचं गुरुजी? गुरुजी म्हणायचा ठकूबाई. होय आली बघा ठकूबाई म्हणायचा. कावर म्हणायचं असं? ते माझं ते कुकामुळं नावच पाडलं होतं त्याला. होय ठकूबाई. लहानपणापासून कसं काय तुम्हाला कुंकू लावायचं? ते आमची भाऊज आई चुलती येत होती त्यातनं मला सवय. मी टिकली म्हणून अजून लिहिलं नाही बघा. माझं कडपासून ते कुकाच पानच आहे. म्हणजे तुम्ही शाळेला किती पहिले दुसरीला असताना त्यावेळेस तुम्ही? हा होय होय. ते हाताखालीच माझ्या बसले. सगळी म्हणते ती कुठेतरी गेल्यावर तुमचा सासू आहे काय ती कुकुले जा, तुम्ही एवढं छान कसं लिहिताय. नाही बाय माझं मी हाताने लिहित असते मी म्हणते. पहिल्यांदा कोणी शिकवलं तुम्हाला? भाऊजन आमच्या होय थोरली भाऊज होती. मग तिचं बघून बघून मी बी शिकायची. तिनं असं लावलं का मी बी लावायची. तिनं असंच केलं का मी बी करायची. मग ती चांगलं यायचं असं होय. मग तशी जी लिहित होती ते आजपासून मी तशीच लिहिते. टिकली बिकली तसलं काय नाही. पोरी पर म्हणायची. आणि पहिले माझ्या जोडीतल्या पोरी होत्या त्या पर अशा पानच लिहित होत्या. होय माझ्या चुलत बने आम्ही एकीमेकीच बघून ती पानच काढायचो. तुमच्या मैत्रिणी पण पानच काढायच्या. टिकली म्हणून नाही. टिकल्या नसतीलच पहिल्या काळात? नव्हतेच पहिल्या. मग लिहि झालं तर कशी कुकाची बारकी टिकली लिहायच्या एखादी लिहिली तर. नाही तर घ्यायचं का असं 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 केलं का झालं कामच. बिन करताना बी लिहायचं. मैत्रिणी कोण कोण येतं तुमच्या? हाय त्या चुलत बनी. कोण रामोशीच्या होत्याच 2 पोरी, पुन्हा नायकाच्या होत्याच. आमच्या मराठी चुलत बनी होत्या. होय नाव सांगायचं जरा कोण कोण होत्या? नाव होय एकीच नाव सुमाताई होतं. एकीच नाव वच्च्याला होतं. एकीच नाव शारदा होतं. एकीच नाव साकरू होतं. आणि एकीच नाव सरूबाई होतं. अशी नाव होती. सगळ्यात जीवलग मैत्रीण कोण होती तुमची? साकरूबाई होती. होय कशी काय एवढी जीवलग मैत्रीण कशी काय होती? ती माझी चुलत बहीण बी लागत होती. आणि आम्ही एकामेकीला सोडून असं जेवण हे करत नव्हतो. तिच्या तोंडातला घास माझ्या तोंडात, माझ्यातला तिच्यात असं आम्ही करायचो. होय बर. बाकीच्यांचं आम्हाला आवडायचं बी नाही ना आम्ही त्यांच्या जवळ बी जात नव्हतो. शाळेला कुठं होता तुम्ही? हित पाऱ्यात. होय काय शाळेच्या जरा आठवणी सांगायचं जरा. किती होत्या पोरी पोर किती होती त्या काळात तुमच्या काळात? तेव्हा काय एक 20भर पोरं 40भर पोरी अशा असायच्या. होय एवढ्या पोरी होत्या का? होय एका वर्गात? होय होत्या. बर. आणि ही तुमची मैत्रीण पण तुमच्या सोबतच होती का? होय शाळेला दोघी होता का तुम्ही? शाळेतले काय आठवणी होत्या का दोघींच्या? काय सगळ्यात आगाऊ होते. बर
सगळ्या तडातड बसवायची. हा जी हाताला जर नाही आलं हा तिच्या खांद्यावर हात टाकायचे आणि बसवायची तिच्या मानकुटीवर. होय मला कोणी माघारी हाणत नव्हतं. हा लय वाईट आहे सुशीला म्हणायची. हा तिला कोणी हाणायचं नाही. बर माझा सगळा पहिलावा. होय कस काय दादागिरी करत होता का तुम्ही? मी दादागिरी जरा करते. म्हणजे त्यांनी काय बोललेलं मला पटत नव्हतं. असं बर सरळ बोलावं मी म्हणायची. हा एका चुलतीच्यात लय वाळकं होती. बर मग दुसऱ्या मैत्रिणीला जमायचं नाही. हा मग मी कशी करायची, हा. जात जातच 2 घ्यायची आणि पिशवीत घालायची आणि चालायची. होय मग ते मैत्रिणी माझ्या मागे यायच्या. हा मग एका बांधावर आम्ही बसायचं. हा सगळी जण मग फोडून ते खायचं हा आणि मग घरला जायचं. घरला न्यायचं नाही पोट. होय आई बाबा आमची लय वाईट होती. हा कुठलं आणलंय म्हणून टिकारच घेत होती तिला. होय असं खाऊन आम्ही गपाची कोण कोणाला सांगायचं नाही. हा काय काय सज होतं त्यावेळेस रानामध्ये खायला काय काय होतं की वाळकं होती, ती शेंदड म्हणायची होतीच, गाजर, ही रताळ अशी टोकरलेली असायची ती. हा ही खायचं. बर हं. तुमचे मैत्रिणीचे खेळ काय चालायचे हो? कशी खेळ खेळ काय असायचे तुमचे? खेळ होय. हा खेळ काय आम्ही असंच फुगड्या खेळायचं, हा शिवनामानी खेळायचं, बर हे असलं खेळायचं आम्ही. हा हं. मग त्यात एखाद्यानं रंडी खाल्ली का मग द्यायचं सपाटा बघून. होय हं असं करायचं. सपाट्याला ढिलू पाडायला. होय मोठं मोठं आमचं भाचं पर होतं. बर पण व्हायचं त्यात आडवं बोललं का सपाटा बसलाच बघा. बर असं होतं. हा. हं. मग माझं नाव कोण काढत नव्हती. होय आत्याच मला म्हणायचं सगळे. बर पंचमीला गाणी वगैरे म्हणत होता का? तवाच काय माती देण्यात राहते का बारकेपणी. पुन्हा कशाला आम्ही गेलो तकडे देशावर. हा आमचं आईचं ऑपरेशन झालं, अहमदाबादला गेलतो आम्ही. नाही पण गाणी म्हणायचा का तुम्ही पंचमीला? असायची आहे गाणी? असायची पण ध्यान नाही आता. कशी पंचमीचा सण कसा असायचा हो पहिला? कसा डाळ शिजवायची, पोळ्या करायच्या, हा चल ग सया नाचायला म्हणायचं. हा चल ग सया वारुळाला कालच्याला या इथून काया, हा ही गाणं असायचं पहिलं. होय हं. पूर्ण येते का ते? नाही येत. थोडस म्हणून दाखवाय जरा. येतच नाही तर. थोडस एखादं कडू म्हणून दाखवा बरं ते. चल ग सया वारुळाला वारुळाला कालच्याला या इथून काया. आणि ग मोर नाही होत एवढेच 2 शब्द येतात. हा हा इसरलंय लय ते झालं त्याला. होय हं. आणि ते गोळोबा वगैरे माहिती आहे का तुम्हाला? कसला गोळोबा ती माती आणायचं वगैरे ते. ती गोळोबा करायचं. हा त्या काय ती ही होतं का तुमच्या वेळेस? होता गोळोबा होता. कसं असायचं? गवळणी घालायच्या. हा त्या गवळणी दिवाळीच्या वक्ताला गवळीन काय प्रकार असतो होतं नेमका? ते नवं शेणाच करायचं. हा शेणाच करायच्या का 5 करायच्या ना 7 करायच्या. हा मग त्याच्यामुळे ते पिदुबा म्हणून हे करायचं, बर झोपवायचा. हा मग त्याला दही दूध हा. काय खाऊ घालायचं ते घालायचं. काय असतं नेमकं गवळणी म्हणजे काय असतं नेमकं? गवळणी म्हणजे ती गवळणी शेणाच्या करत होतो. हा काय असतं ते माहित नाही. किती दिवस असतं ते करायचं? 5 दिवस. होय हं. म्हणजे रोज रोज करायच्या. होय रोज सकाळ करायच्या. हा मग 5वी दिवशी सगळं भरून मग टाकायचं मळ्यात. ते रोज नाहीतर बेता लावून ठेवायचं. एकसारखंच करायचं का रोज काय वेगवेगळं असतं? नाही हा. नाही एकसारखंच करायचं. होय पिदुबा तेवढा उभा करायचा 5वी दिवशी. बर नाही ते आडवा झोपलेलाच गवळणीच्या पुढे असायचा. हा. त्यावेळेस काय गाणी बिणी म्हणत होता का? काय नाही तेव्हा. हा. आणि त्या काळातलं सण बिन काय कसं असायचं हो काय? असेल ही हम्म. दिवाळी दसरा. हा. पण कुणाला असायचं कुणाला नसायचं. हा. कोण पोळ्या करायचं, कोण दुसऱ्याच्यातच खायला यायचं. होय आज बिंदूर असायचा. हा. एका भाच्यानं आमच्या काय केलं माहित आहे का, हा. हिथं आला, हा. गरीब होती त्यांच्या, हा. 25 भर कानूला खाल्ला, हा. दुर्डी भरून केलेला. बर आमचा मेजर आला की पळत सांगत, हा. अगं आई म्हणला त्यानं 25 भर कानूल खाल्लं म्हणला. बर मग आणि 11 भर ताक प्यालाय म्हणला. बर आता ह्याला मर्याद खाल्ला म्हणलं. आता कसं करायचं. हा. मग मी जास्तवर तवर त्याच्या सरांड्या चालू झाल्या. होय हं. मग झाल्यावर मी म्हणलं इकडे या, जेवायच होतो आम्ही दुपारा, हा. इकडे या म्हणलं ईज ना. हा. इनावर मी काठी होती हातात माझ्या, हा. गेली 2 वांबवल्या. बर हं. नेला 10वर वडत, हा. बैल मोठला होती. हा. मग नेल्यावर त्याला म्हणलं थोरल्या आमच्या लेकाला का म्हणलं, सीताराम येळा आणजा म्हणलं, त्याचं पोट फाडू म्हणलं चांगलं. हा.
त्याला कमी खायला का झालं हा. बघी म्हणलं तिच्या आईची गांड म्हणलं एवढं खाल्लंय म्हणला बरं. म्हणल्यावर मी म्हणलं असू दे आता ती इळांचा नाडी कापू हा. मग नाडी कापली हम्म. निहाला ओढत दंडापातूर हा. काढ म्हणलं छड्डी हा. वाक म्हणलं आता हा. मग मी गांड बिंड दुल नाही बघा हा. धाव शिपायला पाठी निलती हा. ती पाठी शिपली रेड्यावर शिपली होती हं शिपतच राहिली हा. पुन्हा त्याला म्हटलं ती छडी काढ म्हणलं आता आणि त्या दहावर गोळस अशी अशी हम्म. मग साबण कुठली पहिली हो हम्म. आम्ही लेकरांची टकूची सगळी दहावरच घोसळायचं बर. निघायची चांगली हा. मग ती घोसळायला लावली धू म्हणलं खळा 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 हा. धुली पुन्हा पोरं म्हणली आमची छड्डी बिडी त्याला लई देऊ नको म्हणली हा. ती खातही ना हाकतंय म्हणलं हा. बरं त्याची लई लावली ते धाव कसली असायची? धाव म्हणजे आपली बैल मोठीची बर. अशी वरंगळीला जरा असायचं असं बरं. एवढा जागा चांगला असायचा आणि ती मोठ आणायची आपण हा. हां मग या असं हा. मग त्यातनं ती म्हणतोय की आता मग आम्ही जर लई राग वाईट आहे हा. खायची पण लोक पहिली खायची पण लई आहे ना. त्याचा आजा तर लई खात होता हा. लक्ष्मण आपा म्हणायचा होता बर. 25 पोळ्या लागत होते त्याला होय. हा हा. आणि ती आपलं आड असते की आड हा. घर बांधायचं हा. नुसता व्हायचा पाय ठेवला गाड दिशी मोडत होता ते होय. होता बी तसाच ते हा. असं करायचं बर. हं. मग एवढी ताकद होती का? होय होय हा. ताकद होती हा. आला हा. मग आमच्या कोंबड्या तेव्हा होत्या चांगल्या 50 बर. दारातच काठी घेऊन झोपणार हा. एक कोंबडी 8 रोज जास्त तर ती येऊ देणार नाही घरात बर. मग मी म्हणायचे आप्पा कोंबड्या कशा हाणताय पाहुण्यानं हे हा. त्याला काय होतंय म्हणायचं हिथं झोपतोय ना हाणतोय कोंबडी त्याला काय काठी घेऊन मला राखायचं आहे काय हा. असाच म्हणायचा हा. लय खादोडी ती जात वाईट होय. हम्म. कोंबड्या म्हणजे हाणत म्हणजे काय करायचे खाऊन टाकत होता काय? खायला नाही हा. खायला त्याला एक एक कोंबडी पुरत नव्हती बर. आम्ही मस्त घालवत होतो त्याला हा. पण आपल्या दरवाज्यात कोंबड्या जात नाही त्याला हा. ते आपला काठी घेऊन ओट्यावर बर. बर. झोपायचा निवांत हा, हा. मग ती कोंबड्या दरवाज्यात जायला नाही होय. असं करायचं आणि त्यांचं काम कशी होत आता खाणी एवढ्या मला त्यांची कामं कशी असायची? काम करत होती ती. होय. होय काम बैल ल्याक होतं 4 हम्म. आमच्या नंदाई होत्या हम्म. बाण देत नव्हती पहिली खरं ते वरणच कणी चोळायचं आणि ती दाणं तोंडात टाकायचं होय. सुनाने हा. असं करायचं त्यांना ऊन पाणी आंघोळीला मिळणार नाही कोणाला? ते सुनानला बर. हं का बरं? ती सासू देत नव्हती होय. तिकडं मग वड्याला जावा म्हणायची हा. वड्याला आंघोळी बी करा आणि धुवावी जावा हा. आण नव्हतं त्यांना कसं नेमकं ती सासूरस का सासू होती? लय वाईट सासरवा हा. सणा दिवशी त्यांना पोळी कवा मिळणार नाही हा. खाल्ल्या लेकरांनी खाल्ल्या झाल्या हम्म. कुठं क्वार अर्धी वाढली व्हायचा भात आणि आमटी झालं हम्म. हे असं असायचं झालं म्हणल्यावर काय बोलायचं आणि ती बनवायचं कोणी? ते ह्यांच्याकडं बनवून घ्यायचं बर. मग एक काय करायची धुणं गोळा करायची आणि धुण्यातच 4 घालून जायची मळ्याला बर. तिकडं नदीला खायला बर. हा. अशा मिळून खायच्या मग हा. मग दळायला लागलं म्हणजे आता ते भाकरी तर कुठं करायच्या मग तर आमच्या आजीचं घर होतं हा. आमच्या आईची आई होती बर. मग जाता जाताच गटोळ फेकायचं पिठाचं आणि ते आमच्या आजी 4 भाकरी करून द्यायची हा. नसलं तर ते हुरडा तर भाजाय कुठला वरनं असं चोळायचं हा. आणि ते दाणं तोंडात टाकायचं मग ते तसंच होतं हा. त्यांना नव्हतं हा. आण पाणी करायचं तेवढं चोरूनच खायची ती. चोरूनच ती हा. कवा नाही हा. लगेच म्हणायची तिकडं मळ्याला जावा धुयाला हम्म. आणि आणि कालच्या शिळ्या भाकरी 4 बांधायच्या हा. आणि ती तिकडं फोडून खायची होय. मग आपल्यासारख्याला माया आली आहे ना हा. मग द्यायच्या बाया शेजा पाजारच्या हा. मग त्या खायच्या मग ही गडी माणसाला घरच्या कळत नव्हतं का होई? मग गडी माणसाला कळून का करायचं चालत नव्हतं कस काय? मग एक गडी होता का नाही थोरला हा. ते आमच्या नंदचा दीर हा. ती जेवतानाच 4 पोळ्या ताटाखाली ठेवायचा बर. म्हणजे ताट धुया आलं का बायको तकडे नेते म्हणून बर. अरे लय खाल्ले जरा आता तरी आज पोळ्या तो हा. आय गा आई भूकच लागली बघ हा. असं म्हणायला हा. आणि त्या बाया उचलून न्यायच्या मग ती चुळीत घाल कुठं घाल हा. तिला पोवा लपी करायचं होय. नव्हतं असं काय चोरूनच खायचं चोरून सासूपासनं. हां सासरा काय त्रास द्यायचा का? सासरा त्याच्यामध्ये नव्हता फक्त सासू. सासू म्हणजे सासूच राज्य करायचं सगळ्या घरात. हां सगळं का बरं असं एवढं असं जेवाय वाढायचं सगळं करायचं तिनं हा. ह्यांना आपलं उठायची 2 वाजता 2 पहिल्या दाणं जात्यावर ठेवायचं हा. दळा म्हणायचं
बर. आणि स्वतः चाळायचा आणि त्यांना भाकरी 2 करून द्यायची. भाकरी कोण करायचं? सुना होय. सासूबाई काय करत नसेल? मोर अशी बसायची, बर. कर हा. ती कर, एवढं कर, ही 40 बास, ते 4 कर, जावा जावा 4 जण होते. हा. हम्म. असं करायचं. दाब देऊन करून घ्यायची. हा. आणि मग ह्यांनी कधी उलट त्यांना नाही. तुम्ही असं का करताय तसं उलट बोललं का मी आलंच मग तर. होय. लय वाईट होती सासू. हा. काय? तिने एक हातभर खिळ ठेवली मोठी, काय ठेवलं होतं? खिळ लोखंडाची, बर. ती बसवतच होती मग. होय. ती लेकाने बी बोलायची नाही, काय सुनाने बी नाही. हा. खीळ कसली असते ती? ती आपली खुटी करत नाही बर आपण, बर बर. हा. तसलेतली. आणि ती मारायची? हा. हा. ती काय भेट नव्हती कशा. माघारी बोललं का? बोलायच नाही, काय म्हणेल ती म्हणून घ्यायचं. हा. आणि तकडे खायचं स्वतः देऊ नाही तर काय देऊ, होय. पोटाला खायचं तकडे. ती उठ म्हणले उठ म्हणलं उठायचं, बस म्हणले बस, तिचं सगळं. हा, हा. असं करायचं. आणि तिला मग कोण बोलायचं का नाही सासूला? त्या काय नाही सासू म्हणणाऱ्याला कोण? नाही, ती कोण बोलणार आहे? नवरा तिच्या आरेच होता, हा. काय म्हणाल ती, हा. आणि कोण बोलायचं. हा. मग ती एक लोक तेवढा म्हणतो दमन, हम्म. आय देत जा, बाया गुरावून काम करते त्या, हम्म. थोडं थोडं तर देत जा, हम्म. तू ग बस खाऊन बाहेर जा म्हणायची मग. हा. लेकाला? हा. हा. मला कळते, मी उपाय तू ते काय, होय. असा तिचा स्वभाव होता. हा. लय वाईट. आणि ह्यांच्याकडून काम काय काय करून घ्यायचे मग होते? काम ती खुरपायचं मळ्यात, हम्म. माळवं असलं तर, कांदं लय होतं पहिलं त्यांच्यात, हा. ती दारं धरायची, ती काढायचं. हा. मळ्यात काम थोडं आहे, मका मोडायची, हा. हे असं त्यांच्यात असायचं. होय. मग ते सून म्हणणारीनं तिच्या माहेरला वगैरे असं काय सांगायचं नाही का तिनं? मग ती मला मग ना माझी ननंद होती, हा. ती सांगायची आम्हाला, हा. अशी करते ती तशी करते ती म्हणून. हा. मग मी आलं म्हणजे नाव घालायचं, मग काय पोळ्या करायच्या, कवा ती ही घावण्या करायच्या तांदळाच्या, खायला मिळत नाही म्हणून, हा. कवा कानोल करायचं, हा. हे असं करून घालायचं की मग तिला. हा. पोरं 2 घेऊन यायचं संग हा. आणि हे करायचं. ती नाही, तिच्या आई बापाला वगैरे सांगायचं नाही का? आता सून म्हणणारी जी असते ती तिच्या आई बापाला वगैरे सांगत नसायची सांगत का? असेल, पण इलाज नाही, नांदायचं आहे, हा. सांगून काय करायचं. गपचिपच बसायचं. किंवा ती काय तिच्या आई वडील वगैरे काय बोलत नसायची घरी? आमची म्हातारी गपच बसायची सासू, लिकीला माझ्या अशी करते, हे असलं काय नाही, हा. गपच हा. निवांत. बर. अच्छा. आणि त्या काळातलं ती सुगीचा दिवस कसं होतं? कसं सुगीचा दिवस? पाटच जायचं हम्म. 4 वाजता, हम्म. मग ती काढण्या काढायच्या, हम्म. मग ततच लुगडी घेऊन काकत जायचं, ततच वड्याला आंघोळ करायचे. हम्म. मग ती सासरा असा डालत भाकरी घेऊन यायचा डोलत, हम्म. मग कोणाला अर्धिक वार खायच्या, अजून कामाला भेटायच्या, हम्म. असं करायचं. भाकरी ते कोण बनवायचं भाकरी आणलेले? ती सासू होय. ती पाठीमागणं बनवून द्यायची का? हा, हे करून जायच्या. बर. हा, करून गेल्यावर मग ती मागणी द्यायची बांधून, होय. तिच्या मनाला येते तेवढं. बर. चटणी दिली तर त्याच्यावर तेल कवा नाही, हा. तसं वाढलंच ते. हा. असंच काय असलं होतं. गोरासारखं काम करून घ्यायचं, खायला मात्र काय खायला द्यायचं? नाही काय, हा. तसलंच होतं. मग शेतात त्या काळात काय काय असायचं पिकवलेलं? हीच नव्ह, जुंधळ, मका, तुरी, हे असलं. मग त्या तुरीच्या मोठमोठ घोगऱ्या द्यायच्या खायला, हा. त्या जायच्या तशाच. हा. लेकर बारकी बारकी काकला, त्याला दूध मिळायचं नाही. हा. ही अशी लय आपदा त्यांची झाल्या. दळायला आम्ही 3 वाजता उठत होतो. होय. कोण असायचं का सोबत तुम्हाला? कोण नाही, मला जाऊच नाही, एकच नवरा आहे तर कुठले आणायचं कोण. सासू आमची दळूच लागत नव्हती. होय. मग सासू दळू लागितलं का मला पेंग यायचा. हा. पेंग आला का म्हणायची घ्यायचं, तुझं तू दळ आता, हा. मी दळतच लागत नाही म्हणायची. सासू म्हणायची आहे गाणी? होय. सासू म्हणत होती. होय. होय. गुरं असायची, मग मायात 25 मसरं होती. हा. पहिलं कुठल्या दूध ठेवे हा. रांजून भरायचा, काढायचं तसं रांजून भरायचा दुधानं? दुधानं. हा. रांजून आणायचा, कुंभारा येत नंतर रांजून भरायचा. हा. मग आमचा पोर काय करायची, लय मैत्री की हा. शेजा पाजारे सगळी बोलवायची आणि ती सक्रातीनंच दूध प्यायची. होय. तांबी कुठलं तवा, हा. हा. सक्रात तोंडाला लावली का दूध प्यायची. होय. ही चालूच. हा. ताक करायचं झालं तर बी आम्ही रानातच करायचं. हा. नव्हतंच पहिलं काय हांड गुंड डबं असलं काहीच नव्हतं. हा. आम्हाला फक्त आई बापान मला काय दिलं लग्नात, हा. एक पितळीची पितळी, हा. एक वाटी हा. आणि एक तांबे, बस. होय. ती तांबे बी कुठं टाकला पोरा.
ती बोळका असते की सक्रातीला आपण आणते ती बारकी बारकी, हा हा ती बुळकी ते सक्राती हा त्यानं मग प्यायचं. होय. असं करायचं. म्हणजे ते नेहरी मध्ये आलेल्या तेवढ्याच गोष्टी होत्या का? तेवढ्यात होय. आताच सगळा संसार सड्डे लागले, पहिला आम्हाला कुठलं हा हा. काय नव्हतं. आणि ती रांजून केवढा असायचो? रांजण मोठं मोठी या रान्नावणी आमच्या. होय. हं. ती भरायचं का पूर्ण? होय. हा 25 मसर होती, एक नव्हतं. हा. 25 मसर. दूध मग ते विकत नव्हता का? तेव्हा डेऱ्या नव्हत्या. हा असं तापू ठेवायचं, कोण शेजारीची पिऊ आपली घरची पिऊ, हा. ती पियतच राहायचं आणि ती दूध तापतच राहायचं. होय. मग त्याची शाय काढायची, हा इर्ज लावायची, हा ते रोजचं किलो 1.5 किलो तूप होयाच मला. हा. असं लोणी निघायचा गोळा गोळा. हा. असं होतं पहिलं. बर. पूर्ण डेअरी निघाली मग. हा. हे असं ही जनावर मसर ही सगळ्यांच्या घरी असायची हो पहिली, कसं का? होय, सगळे जे असाय, होय. पण लय होते आमच्या. हा मी तेवढा खांडवा घेऊन जायचं चारायला हा. डोंगराला. माझं नाव पैलवान पाडलं होतं. होय. कोणी पाडलं होतं? बायाने लोकांच्या होय. भांडते आई म्हणून. बर. आला बघा शिंद्याचा पैलवान म्हणायची. होय. तांब्यान दूध पितून मसरा काय येतोय. होय. माझ्या आडवू बिडवू कोण मला भांडा येत नव्हतं. हा बाटकात जर नेली तर गप्पच उभा राहायची. हा. बर. एक बाय म्हणली बाटूक चार बाय, पण मला जरा बोलायला बस म्हणली. ही जी धनगराजी होती, बर. खाऊ दे म्हणली बाटूक. हा मग मसरांची नाव आमच्या काय चंद्री, इंद्री, हा शाली, हा माली अशी नाव होती. हा खावा ग शाला मला म्हटलं का खायच्या, हा. चलावर वाट धरून डोंगराला म्हटलं का नीट वाट धरायच्या. होय. असं होती मसर पहिले. ही मसर म्हणजे बापाच्या घरची नाही, वडिलांच्या घरची? नाही हा. नाही, हिथं नवऱ्याच्यात. बर 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 बर. बापाची एक होती तेवढी दिली आणि ती तिकडे नोकरीला गेली. बर. मलाच दिली दूध खायला. मग ही लग्न झाल्यानंतर इकडची मसर होती का ही? हा, बर. ही आमची मसर. 2 बैल हा आणि 1 दिशी गाई हा. आणि एवढी मसर होती. डोंगरावर राखायला हा. जायचं? कोण कोण जायचं? मी एकटीच हा. सोडली का नीट जायची. हा मला कशाच ब्याबी नव्हतं. हा. काठी असली माग मी येळ वाटायची घ्यायची. बर कोण आलं तर त्याला सोडायचा नाही मग. बर. असं करायचं. शिंदेचा पहिलवान आला म्हणायची काय? शिंद्याचा पैलवान आला गो बाय म्हणायच्या हा. आणि दगडाच्या आड लपून बघायच्या. होय. हम्म. हा. म्हणजे ते ऐकू गेलं तर अजून काठी घेऊन आल्यावर काय करावं. बर. असं करायचं, लय मजा हा, हा, करायची. हा. हं. मग कोणाला बोलू वाटतंय ते जरा म्हाताऱ्या बाया म्हणायच्या, हम्म. खाऊ द्या जरा बोलू आपण. हम्म. लय झाले गाठ पडून, बर. खाऊ दे बाटू खाल्लं तर. हा. अशा करायचं. कोण कोण नव्हते होत्या म्हातारे बाया? काय कोण कोण होत्या आठवते का तुम्हाला? तिकडं धनगराचे कोण असतील आणि तिथं कशाला आपलं आठवते. नाव माहित नाही का तुम्हाला? मैत्रिणी होते का तुमच्या? नाही नाही कोण इथं आल्यावर कोण नाही. ते बारके पण तकडे. ते गुरु ज्यावेळेस तुम्ही डोंगरावर चाराला घेऊन जायचा, हं. काय काय सजवते गुरांना चाराला? गवत काय काय असायचं त्यावेळेस? कराड असायची. हा. कारण कराड मग ती गावात एवढं असते बर. ते खायची. हा खाल्लं मग रोज करत उभा राहिली का आणायची माघारी. हा. सकाळपारी न्यायची 7 वाजता, 11 वाजता बांधाय आणायची. सकाळी एवढ्या लवकर जात होता का? होय. 7 वाजता? होय, शिरवायचं खात होती हो. हा. मग बांधायची, पुन्हा एकदा धारा काढायची 11 वाजता, पुन्हा मग सांच्या 4 वाजता काढायचं. सकाळपुरी 7 वाजता. आणि मग स्वयंपाक पाणी कोण करायचं करून जायचं. एवढं लवकर? होय, हा. पहाटेचं 3 वाजता उठायचं, दळायचं, भाकरी करायच्या, शेणघाण काढायचं. नवरा आमचा शेणाला ढका लावत नव्हता. हा. शिरीला नुसतं आंघोळीला जाणार, एक गागर भरून आणणार. बर. हा, झालं काम. हा. मग ती मॅच करायचं. बर. आलं बसलं का ताट वाढून ठेवायचं. अजून हा. ताट वाढीनं काय केलं दांड काहायचं मग. असं होय. होतं पहिलं. बर. मार खाल्लाय कधी? काढणी काढाय आली हा. का मालक आमचं मुद्दाम भांडण काढायचं. हा. माझी काढणी काढते राग राग म्हणून. बर. असं करायचं. हा. कवा हसत बोलणं नाही तर. हा. हम्म. बर. सदर राग राग बोलल्यावर मग त्याच्या मोहर पात बी न्यायची. होय. हं. ईर्ष्या ना? हा, हा. मग शिवे देते असं बिन तसं बिन, मग काय करायचं. हा. जायचं. हा. 120 पिंडी काढायची, 5 काढायच्या, होय. त्यांच्या बरोबर काढायच्या. हा. आणि मग यायचं. म्हणजे सगळी कामं करून त्यांच्या बरोबर हा. अजून काम करायचं? हा. होय. मग आमची सासू काम करत नव्हती. हा. एक 10-15 मेंढर होती, तेवढी राखत होती. मेंढर पण होती का? होय, होय. तेवढी राखायची. हम्म. बाकी पोरं बारकी बारकी. हम्म. नवऱ्यानं माझ्या एकदा मोठ आणली. हम्म. ती पोरग उठून तांबड फुटायला आम्ही 4 वाजता गेलो असलं मोठला. हा. ती उठून बैलाय मोहरा आलं. हम्म. ती बघितलं नाही. हम्म. बैल तसंच गडी हाणतोय हम्म. चपकान. हम्म. बैल मोहर का जायला म्हणून. बर.
आणि ते पोर होतं मोहर. बैल कसा मग बैलांनी टांग मारून आला मोहर. बर मग बघते तर पोर होय अगं ही सीतारामाला उठून हा मग घेतला की पाठशी असा पुढची मी रांगत रांगत गेलं काय ते चालत होतं पावण बर ते आला हातून उठून माग हा तिथंच गेली ती म्हणून. हा असं होतं पहिलं की लय आपदा होती. हा एकदा वापा फुटून भरला. पोरगी पहिली होती किसात आहे माझी. हा ती सगळी पोवायला लागली, गटकळ्या खायला लागली. हा तर आमचा वडील देशावरून आलता भेटायला मला. हा ती पोरगी बघून गेला. हा त्या लक्ष्मी म्हणत होता आमच्या आईला. हा तिला सांगतो म्हटलं असल्या जागेला दिली म्हटला पोरगीला. होय आणि मग त्यानं नेली. हा. ती लगीन करूनच दिली पोरगी. होय त्याला दिलीच नाही आम्हाला पोरगी. हा. ते वडिलांनी तिकडे घेऊन गेला का वडील आमचा घेऊनच गेला. हा मग त्या आईनं सांभाळी लगीन बी त्यांनीच केली. इथं जाधवा ते दिल्या मिलिटरीवाल्याला. बर होय चांगला आहे तेच बिल्या. आणि मग रोजच्या जेवणामध्ये काय काय सजव घरी घरी होई आमच्या हा? खायला काय कमी नव्हतं. हा दही ताक झालं. गवाऱ्या लावायचं आम्ही, भेंड्या लावायचं, हम्म. टमाटो असायची, हम्म. मिरच्या हिरव्या, हम्म. हरभर आपलं घरचं असायचं, मटकी असायची, हुलगं 2-2 पोत्यानं होयाचं. कमी नव्हतं कोणतं. हम्म. पण आम्हाला काम लई पडायचं. आम्ही दोघंच असायचं. हा पोरं बारकी एवढी हा का करते ते? कालवणी बिलवणी वगैरे कशाची असायची काय करायचे. हुलग्याच करायचं, मटकीच करायचं, हा गवारीच करायचं, भेंडीच करायचं. हम्म. असं करायचं. हम्म. खायच काय बी. कारली असायची, भोपळा असायचं. हा होय तवा माळवं बी लई येत होतं चांगलं. अजून ती ह्याचं पण काय असं बरंच काय काय सांडगा होतं हा मटकीच. हा ती मटक्या भरडायच्या, डाळ काढायची, हम्म. ती दळायची हम्म. आणि मग ती सांड घालायचं म्हणजे किती हम्म. 800 पायलीच घालायचं बर पुरायचं. हा ही तर ननंद होती जवळ. हा तिला नसलं तर एक वंजळभर द्यायची. हा तळ्याखाली एक होती. हा ती तर गरीबच होतं. हा त्याला पीठ मीठ सगळंच बांधायला लागत होतं. हा हं हम्म. मग ती द्यायचं बांधून गरीब आहे म्हणून आता म्हणते भावाभाऊचं जीवावर मी चांगली झाली, माझी लेकरं जगली. हम्म. हं. आणि ते ह्याचं पण डाळीच्या त्या पिठाच्या गोळ्याचं पण कालवून करायचं आहे का होय नाही? आता पण मी करते कवत. काय आहे नेमकं कसं करायचं काय ती डाळीच पीठ पाहिजे. हा आणि डाळीच पिठात आपलं काय जिरं फिरं सगळं घालायचं हा आणि गोल गोळ्या करायच्या गोट्यावणी आपल्या. हा आणि खोबरं चेचायचं, फोडणी द्यायची जिऱ्याची खोबऱ्याची हा. आणि त्यात ते गोळ्या टाकायच्या. हा आणि ते बनवायचं होय मस्त लागतं. बर खातो आम्ही कवत. हा आणि पिठलं करायचं, घट करायचं हा. आणि त्याच्या वड्या बनवायच्या हा आणि ती खोबऱ्याची आमटी करायची आणि त्यात खायचं. होय आमची माऊ सासू लई करत होती सारखी बर तसलं. असं अजून काय काय होतं असंच होतं. धपाटी कापण्या होय हा हाय ते धपाटी करायचं का करायचं. होय होय आता बी कवा तर शुक्रवारी करते की बी. धपाटी कशी करत होतो धपाट्यात काय हिरवी मिरची जिरं लसूण घालायचा, मळायचं आणि त्याला लावून आपलं उलतं पालतं करायचं. तिळला वाटलं तर 4 दाण लावायचं. धपाटीचं पीठ कशात असतं ते जुंदळ्याच होय आणि करायचं. डाळीच वयचं घालायचं त्यात. जोंधळीचं म्हणजे नुसतं जोंधळ्याचं असतं काय ते नुसतं जुंदळ आपला डाळीच पीठ थोडं घालायचं त्यात हा आणि करायचं. जोंधळ म्हणजे ते हे असतं ना तुमचा हुरडा ती वाळवून हे करतात ना ते हुरड्याच निराळ हम्म. आणि जुंदळ्याच निराळ. होय हुरड्याच काय करायचं गुळमाट धपाटी करायची. ती कापण्या म्हणताय ना हा, तुम्ही हा, तसलं मला ही सांगा त्यावेळेस मटण मासे वगैरे होते का होते. खायचे का तुम्ही खात होतो तेव्हा. हा. आता सोडले. मासे असायचे का होय आम्ही मासं धरत होतो असं फडकं झोळी लावून पुरी धरायचं हा आणि वड्यालाच करून खायचं. होय 1-2 भावजा होत्या जाणत्या आमच्या. हा मग ती कसं करायची मीठ त्याला आणायची घरनं हा म्हणजे आदली दिवशीच म्हणायची हा पुरून उद्या आपण माशाच कडांग करून खाऊया. बर मग जनावहिनी गिरजावहिनी हा ह्या भाऊजा आमच्या हा मग ती बघून न्यायचं हा आणि करायचं ना हाणायचं सगळी 10-12 जण. हा नाही जा होय कसं 2-2 भाकरी न्यायची अजून हा वरपून खायचं. होय आणि मासं कुठं धरायचं ते ओढ्याला हम्म. पाणी असायचं. कसं धरायचं मासं ते ती फडकं घ्यायची एक धोतराचं हा आणि ते असं पाण्यातनं फिरवायचं गड्ड्याकडे. हा मग ती मासं यायची हा कसलं मासं असायचं ते बोटभर असायचं ना कसलं असते ते हा चांगलं लागायचं. चिंगळ्या होय आमटी करायच्या खायच्या. हम्म. कोण मसाला न्यायचं, कोण मीठ न्यायचं, कोण तेल न्यायचं हम्म. आणि ते मग करायचे बाय. कसं बनवायचं त्याला काय करायचं खालवर करायचं चटणी मीठ टाकून आणि पाणी ओतायचं हम्म.
झालं खोबरं वैस टाकलं म्हणजे झालं. ते कुठं बनवायचं ते? कुठेही बनवायचं बघून इस्तू झाल्यावर आपण कुठेही बनवायचं. तुम्ही कुठं बनवत होता? वड्याला वड्यालाच बनवत होता? वड्यालाच ते भाऊजा बनवायच्या हा. आणि खायचं मग आम्ही. केवढं होता त्यावेळेस तुम्ही? होती की मी 3रीला होती शाळा तेव्हा. होय. एवढ्या लहानपणी तुम्ही ते असं करायचं का? करायचं की. हा. होय किती जण असायचे तुम्ही? असायचं आम्ही 10-12 जण चांगलं. होय. होय कोण कोण होतं नाव? काय 2 भाचा असायचं, हा. भाचे असायच्या, काय भणे असायच्या, हा. 2 भाऊजा हम्म. करायचं आणि खायचं. हम्म. आणि ते चोल तिथं तयार करायचे का? हा तर दोंड मांडायचं हम्म. आणि दोंड्यावर ठुयाच बघू ना काटकेतातल्याच गोळा करायचा सुरू करायचं. पातेलं केवढं असायचं ते? एवढं आणायची हा. भाऊजा आमची. हा. होय पळी न्यायची सगळं वाढायचं. हा. आणि ते किती जणांचं बनवायचं ते? 10-12 जण. होय. पुरायचं सगळं ते? होय हा. पुरत होत. आणि चांगलं लागायचं का ते? होय घालवून हाणायची. हा. कोण कोण खाणार खायचे आपण नाही हा. खाणार. आमचं भाचंही खात होत. ते मास ते रश्श्यामध्येच असायचं का ती मास? हा रश्यामध्ये. हा. मग सुक खा वाटलं तर सुक करायला नाही तर नाही. होय. भाकरी बरं घरच्या भाकरी न्यायच्या? भाकरी कशा असायच्या? जुंधळीच्या बाजरीच्या. हम्म. मग आज भाकरी लई नाही लागली आई म्हणायची. हा. अगं आता वैशी खाल्ली म्हणून पुन्हा भुका लागते ते बर. असं म्हणायचं. हा. मग एक भाऊजा आमची चुलत होती. हम्म. तिला सासू भाकरी देत नव्हती हम्म. आणि शेणाच्या 2 पाट्या गोळा कर म्हणायची. हम्म. मग तिच्यासाठी आम्ही अर्धी कोर सगळे न्यायची भाकरी. बर. माझी एक खायची भाकरी असायची हा. आणि मग ती खायची आमच्या संग. हा. जा बोंबलत मग सासूला म्हणायची दे नाही तर राहत. हम्म. तुम्ही मग हे लहानपणी काम काय काय करायचं? काय काय तुम्हाला काम काय काय लावायची? काय नाही आमची आई काहीच लावत हा. नाही. तांब्या देखील भरून दिला नाही कुणाला हा. माझ्या ह्याच्यात म्हणलं तर. बर. लगीन झाल्यावर इथं सासून 16वी झाली का 800 दाणं जातीवर ठुलं. होय. आता ते दळायचं कसं? हम्म. पाय पसरले दोन्ही बी आणि दोन्ही हातानं घास घालत दळलं. हम्म. फळ आला हाताला. हम्म. वडील आला आमचा. हम्म. पाणी दे गेली त्यानं बघितली असं तळात तांब्यात. ती तांब्यातच जाळला त्यानं आणि गेला आईकडे पळत. तसल्या जागेला दिली म्हणला लेख. तिच्या हाताला बघ जका झाला. हा. आली बघायला तर फळ आलत. आई बघायला आली? हाय आली. हा. इथं गावातच होती. बर. लगे आली बघायला. हा. हम्म. मग? मग काय म्हणली आता काय करायचं म्हणली. बा मला कावायला लागलं म्हणून आली म्हणली. हा. मग असं कर पुन्हा घट पडली. पहिल्यांदा तसं झालं. हा. पुन्हा घट पडलं मग काय होलं नाही. ती गवऱ्या बिवऱ्या वगैरे हुडकाल तुम्ही जाता होता का ते? नाही बाबा तसं. मग? गौरी आई आमचं घरीच सगळं असायचं. होय. उकरल्यावर शान टाकलं का वाळायचं आणि कशाला गौरी? जळान बिळान वगैरे काय नाही. चिकार जळान गौरी आहे कायमचं आमचं सरत नाही. होय. हं. पहिलं गॅस होता का? गॅस पहिला कुठला गॅस? हा. चूल पिटुले शूट. आता जे गॅस निघालेत. हा. स्वयंपाक सगळा चुलीवरच करायचा? चुलीवर करायचं सगळी म्हणजे चुलीवर स्वयंपाक करायची का सगळी? भात शिजवायचा सगळी दुनियाच करतो. तेव्हा कुठले गॅस आल्यात? हा. आताच आहेत. पहिलं भात शिजवायचा खीर करायची चुलीवरच. भाकरी करायची चुलीवरच. सगळं चुलीवरच. काय होते वरदारा वर अशी वरदार? लोणचं आहे शेण्याचं. होय. हं. हे आम्ही दर वर्षाला घालतो. बर. मालकाला आमच्या आवडतं. बर. तेवढंच जेवताना 2 फुडी खायच्या. हा. कशाचं लोणचं आहे? शेण्याच. कसं बोलणार? ठेवा खाली. चिरायचं. हा. चिरलं हळद मीठ लावलं न वर सलापावर उन्हात घातलं. बर. 2 दिवस वाळलं हा. आणून ठेवलं घरात. हे कोणाचं शिकलं तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला? ही पहिले आमची घालत होती आई चुलती. हा. होय. पुन्हा इथं बी सासू बी घालत होती. पहिलं बाया भांडणं पण करायची आहे का नाही? करत होत्या. हा. लय करत होत्या वाईट. काय असायची भांडणं नेमकी? कशावर असायची भांडणं? कशावर बी करायच्या. कशा असायची भांडणं? वाईट म्हणजे कशी व्हायची भांडणं? नव असं बोलता बोलता शिवाय द्यायच्या. हा. तू तसलीस मी असलीस. हा. आणि उगच म्हणायचं हाले हाले तुझ्यात लय नखरा आहे ग. हा. तुला बघायला लागतंय वयस. हा. असे एकामेकीवरून बोलायच्या. हा. असंच बोलायचं. शिवाय काय असायचं? काय ते निराळी शिव्या. आता काय त्याला सांगायचं थोडं. सांगायचं जुन्या शिवाय सांगायचं म्हणजे पहिलं काय शिव्या लय असायचं? वाईट. हा. आम्ही कवा दिल्या नाही त्या. हा. आम्हाला शिव्या गड्याच्या द्यायच्या. आईची गाठ हा. आईची पुची हा. हे असलं आम्ही शिव्या द्यायचं. हा. मग म्हणायचे हा. तू गडी कसा झाला नाही बायवणी बर. शिवे गड्यावणी देते. हा. भाचं आमचं मोठं मोठं असायचं आम्ही शिवे द्यायचं. हा. हा. हं. हम्म.
आणि अशा भांडणं असे धाराधारी भांडणं हाणामारी भांडणं व्हायची का बायांची? होती होय उरावर बसायची एकामेकी कणक्कन बसवायची. होय तुम्ही बघितली ती का? बघितली ती. कोणाची बघितली होती? ती नायकाच्यात भांडणं लागली होती बर आणि ती नायकीन आमची लई आवडीची होती, बर चांगली होती बिचारी बरं का. हा मग तिला दुसरी मारायला लागली, सवती होत्या दोघी जण. बर आणि मी शाळा यायला लागली आणि मला दिसली बोळातनं बर उरावर बसून लागले धाकटी मारायला. हा बर मी गेली पळत, हा गेली तर तिच्या अंगावर झोपली मी. कोणाच्या? आणि त्या पहिल्या बायकोच्या हा मारू नको माझ्या वहिनीला म्हणून. हा मग ती भांडणं सोडवली बघा मी. होय ती मरच तर माझं नाव घ्यायची, हा बायसाहेब आली म्हणून मी वाचली म्हणायची, होय नाही मी मेली असते. हा असं याला माझ्या जत्रेला गेलं का नाही, हा खायला द्यायची, भिंगाच्या टोप्या आम्हाला घ्यायची, हा आमच्या भावाला मला रिबण्या घ्यायची. हा हे असं बघा. कशासाठी भांडणं लागली त्यांची? चौथींची काय माहित एवढं आम्हाला, काय माहिती कळायचं. होय ती भांडणं लागली. नायकीन म्हणजे नायकीन म्हणला ना तुम्ही? नायकीन म्हणजे नायकीन म्हणजे ती रामोशी जातीतलीच. होय ते आडनाव नाईक नाईक होतं म्हणता का काय? अच्छा आडनाव नायकच होतं त्यांचं. बर ती तशी भांडणं लागायची. बर मग मी घरी सांगत गेले आईला, हा अगं आई वहिनींची लय भांडणं लागली होती. हा मग कोणची वरण कोणची खाली होती? अगं खालची होती म्हटलं मोठी हा आणि वरची होती बारकी. हा अगं म्हणली बारकी खाली पाहिजे होती म्हणली, होय. तिच्यातलं जोर आहे म्हणली. हा. आणि आता बघा दात घासासाठी कोलगेट वगैरे असते, होय. तसं पहिले काय होतं? पहिलं काय होतं, राख चुलीत गौरी घालायची आणि त्याची राख घ्यायची आणि दात घासायचं. होय ह्याच्या बगर काय नव्हतं. हा नाहीतर कोणतं तंबाखू जाळायचं, हा त्याची मिसरी करायची. हा आता बारीक मिसऱ्या काय तंबाखूच्या मिसऱ्या कशा करते त्या बायान, हा काय नाही त्यात. ते तुम्ही काय म्हणायचं, राखणच घासलेली ती दात मजबूत राहते आहे का नाही? हा गौरीची राख घालायची. हा पहिले डबा असं भरून ठेवत होतो आम्ही, हा एकदाच घालायचं आणि ते चाळून ठेवलं म्हणजे काय होत नव्हतं. मग त्या पहिलं दागदागिन्यावर काय काय असायचं जुन्या काळात? दागिने होय, हं? ते वजर टीक हं. आणि सर म्हणायची त्याला एक. आता ही माळ माझी आहे हं. त्याला सर म्हणायची. बर वजर टीक सर हा आणि ती कारल्यासारखं डोरलं याक हा हे असलं पहिलं म्हणायचे. आताला सोन्याचं असायचं का ते? हा सोन्याचं करायचं. आणि गणसर असायचं. काय असायचं? गणसर करत होती पहिली, मोठं जाड. बर 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 हा आता कशाच. आणि ते चांदीचं काय असायचं? चांदीचं काय असायचं, साखळ्या करायच्या, हा त्या पायात घालायच्या, ती जोडवी, हं. ती कड धनगराची करायची, हं. ते असायचं. बर पायातलं ते जोडवी असतं ना, जोडवी अजून काय असतं? जोडवी, इरुद्या, हा मासुळ्या, हा. करगुळ्या, हा ही चांदीच असतं. इरुद्या कसले असते? हे असतं तिसऱ्या बोटात घालायचं. बर हं. मासोळी कुठल्या बोटात? मासुळी ह्या बोटात, इरुदी ह्या बोटात सांगा मला. आणि करगुळी ह्या बोटात. कुठं कुठं मासोळी कुठं? मासुळी इथं जोडव्या कडला, हा त्याच्या कडला इरुदी हा आणि त्याच्या कडेला करंगुळी, बर ही जोडवं आणि अंगठ्यात अंगुठा. अंगुठा पण असतो का? होय होय. होय पहिल्या बाया लय लिहित होत्या, आताच नाही त्या हा लिहित होत्या. सगळं चांदीचं असतं काही? हा ती चांदीच असतं. आणि आता फक्त काय ठेवलंय? आता जोडवी आणि ती काय तर म्हणते त्याला, ती एक घालते ते आता हा बिचवा बर हा हे असं का बरं घालते देव नेमके काय? अवसन हा मस्त दिसते म्हणून. होय. आणि पण ते ही जे वृत्त नव्हतं मला, जे पायाला त्या ते बोट ही होती ना त्याला? नाही ऋतूत, हा सवय लागलेली असते, होय. ऋतू बितूत नाही. मग काय ते- 40 भार पंजन केले, 40 भार हा पंजन. आता आहे का कुणा बायाला? होय. माझं 40 भार आहे. पहिले आमच्या आईने 25 तोळ केलं 25 तोळ सोनं. 100 रुपयाला तोळा होतं बर. तवा केलं. आणि ती ही पण बघा, पहिले ती गोंदा निकले काढायची. लई गोंद येत होती ती काढायला, हा. गोंदान काढून घ्या म्हणून. हा आता कुठं काढत नाही त्या, मुसलमानांनी तसेच राहते ते आता. काय नेमकं ते गोंधन हा प्रकार काय असतो नेमकं? गोंधन कशासाठी म्हणजे गोंधन? मराठी जी असते ती का नाही, हा. ती त्या गोंदनावर ओळखत होती पहिली, बर मराठी जी आहे म्हणून. हा इथं होटाला गोंदान असायचं, इकडं डोळ्या पाठीमागं असायचं, कपाळाला असायचं, हा हातावर किती भाव आहे त्याचं असायचं. होय. आता कोण नाही ते एवढ्या.
भाव किती असतात म्हणजे काय काय भाव करतात? आपणाला 4 जर असलं त्यांची नावं काढायची व बर हा भावांची. हा हा असं होतं पहिलं. अजून काय काढायचं? नावं काढायची. इकडं माशी म्हणून काढते ती डोळ्यापाशी. हा आणि होटाला एक बारीक चुटका द्यायचा. हा ती पहिली अशी काढत होती, होय. आता नाही. ते आईबापासाठी किंवा नवऱ्यासाठी पोरासाठी काय त्याचं काय नाही. ते नाही काय? हम्म. फक्त भावा बहिणीसाठी असायचं हा का? हा होय. हा. त्याचं नावही काढायचं. म्हणजे भाऊ आणि बहिणीसाठी गोंधन असायचं. हा होय. हा. तुम्ही गोंधले का? मी इथं कोणलंय कुका खाली हा आणि इथे एक हे असेल मग काढलंय. काय दाखवा बरं ते कुठं? ती फुल म्हणते त्याला फुल. होय. हा. कशासाठी काढलं होतं ते? ती भावाला शिवी लागत नाही. होय. हिथं काढलं का नाही, हा आपण शिवी जर दिली हा ती भावाला लागत नसते होय. म्हणून काढलं होतं. बर हा. बर. ह्या अशा बाया काढत होत्या पहिल्या. हिथं अशा माश्या. ही कुठं माझं बारकेपणे आईनं काढली ती गेलं मजून बोंबलं. एकदा का झालं जुंधळ्या पेंड्या आम्ही बांधत होतो आणि त्या जुंधळ्या पेंड्यात ती लांबडं शिरून बसलं होतं. मांडोळ म्हणते त्याला, मांडोळ. बर आणि ती पेंडी तणकायला लागली अशी. बर. मग तवर नाव्याचं एक पोरगं आलं. हा त्याला म्हणलं महम्मद भैया इथं काय आहे बघा. म्हणला अक्का अहो म्हणला लांबडं दिसतंय बाबा म्हणलं. हम्म. आणि ते काय मरते का काय, उशीर त्यानं मारलं. हम्म. चिचून चिचून ती जात मरत नाही लवकर. हा मग मेलं बघा ते. ही रवी असायची, हम्म. पार असायची चटणी काढायला, हा मुसाळा असायचं खपली काढायला. हा हे असलंच होतं पहिलं. हा बरडान फिरडान असलं कुठलं व हा गिरणी नव्हत्या काय नाही तसलं. हा हे सगळं हातानंच बनवायचं आपण करायचं. हा. हा असंच होतं. मुसळाने त्या खपली काढ. हा खपल्या काढायच्या, ते गहू काढायचं, हा मग त्याच्या पोळ्या बनवायच्या. हा हे असं होतं. होय. मग आता काय सगळं साशीच निघाले आणि गिरणी निघाले ते आता. असं आहे आता. हम्म, 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 रव्या मोठ्या मोठ्या होत्या. ही बारकी रवी आहे आमची. हम्म. असं मुटका असल्यामुळे 4 रव्यात लगे फार दिशी येतं लोणी. हां असं आहे ते. सासरू असे असला की आणा पाण्याचा. तुम्हाला झालं तुमच्या शासन केलं कधी? नाही बाबा. हा आमची सासू काय म्हणायची माहिती आहे का? हा हे बघ म्हणायची, ही सगळं तुलाच दिलं आता. हम्म, तूच कर, तूच ठू नाच दो सगळं कर. हम्म, हे आपलंच आहे म्हणायची. नादाला कोणाला लागायचं नाही. हम्म, संसार आपला आहे. हम्म, किती बी कर आणि किती बी खा. हम्म, हं. त्याला मला कवा तिने जायचं लावलं नाही खाया पाहिजे. हम्म, हम्म. नाही नाही. होय. नवऱ्याने बी नाही आणि सासूने बी नाही. हम्म, आणून द्यायची मुलगा आहे. माझ्या नंदा बी 4 लई चांगल्या. हम्म, होय. मिळून मिसळून आम्ही करायचं, खायचं, जेवायचं, हम्म. असं करायचं. कोणाला नसलं तर द्यायचं. नवऱ्यानं पाहिली ती म्हणलं तर मी 2-2 पायल्या बांधले नंदा संदा. खावा जावा तर हाय आपल्यात. नसल्यावर कोण देते कोणाला. आणि पहिली वाहनं नव्हती आहे ना जायला? कुठली वाहन गाडी बैल तू पाहिजे. हा गाडी बैल तू पाहिजे ना. उभा चाबूक धरला माझी गाडी हो हा रोडला लागली म्हणजे पळायची दणका. हा होय. आता हे हांगरगापासून पाऱ्यापत्र आमच्या मालकानं धोंड टाकले होतं ह्याला सडकला बर. रोड केलेला. हा 4 गाड्याच होती तिथं. हा पण असं पैसे कुठलं, पैशाची पेटी मालकाजवळ ती बाबा ठेवून जात होता. बर. हं. हा आणि मग पगार द्यायच्या टायमाला ती देणार. हा पण आमचं मालक काय 10 रुपये घेतील काय, हे हा कुलूप लावून त्याकडे ठेवायची. हा पोरावून याला कोणाला ढका लावायचा नाही लोकांचा. हा. आमची पोरं बी तसली नाही, ती चोरटी तसली काय. आणि मग एका गावातून दुसऱ्या गावाला जायचं म्हणलं म्हणजे कसं जायचं? गाडी पाहिली तू पाहिजे. होय. हा हा गाडी पहिला शूट पहिली नव्हती. हा नाहीतर सायकलीवर 2 माणसं असली तर होय. सायकल होती पहिली. होय. आमचं मालक पंढरपूरला जात होतं सायकलीवर. बर. होय. हा ना आधी खूट लागायचं. तावशीला सदर भणीकडे सायकलीवर. हा हं. मग गाडी बैल ना सायकल पहिल्या इष्टी आणि कुठली आणाव द्या. हा हं.